कष्ट केले तर माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका. कष्ट केले तर माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका. स्वराज दिले रयतेला, जाणत्याची जरा राहू द्या. कष्ट केले तर माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका. लोक म्हणतात महाराज छत्रपती शिवाजी महाराज का देव होते का कथेत कीर्तनात सांगायला. ऐका ना, छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते, पण आज मंदिरातला देव ज्या राजामुळे सुरक्षित आहे ना, त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोट्यावधी देवांची कोट्यावधी मंदिर आहे, पण एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं त्या देवाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि हे स्वराज्य निर्माण करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या प्राणाची बाजी लावली. महाराज स्वराज्य निर्माण करण्याकरता छत्रपती शिवरायांना रक्ताचं पाणी, हाडाचे काढे, रात्रीचा दिवस करून हे स्वराज्य या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. म्हणून त्यांची जाण, त्यांची आठवण आपल्याला असायलाच पाहिजे. ज्याचे गरजता पोवाडे कडी काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा, पुसासाचो 18 जना. चिंतिता जयासी, चिंतिता जयासी, भुक्ती मुक्ती कामारी दासी. तो हा पंढरीचा राणा, पुसासाचो 18 जना. वैकुंठासी जाणे, तुका म्हणे ज्याच्या नावे, तो हा पंढरीचा राणा, पुसासाचो 18 जना. विठाला 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 समचरण सरोजं सांद्रनीलांबुदाभं, जगननीत पाणी मंडनं मंडनानं. तरुण तुलसी माला कंदनो कलजनेत्रो, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं ददान. गवामृन्दकानन्दन चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. कलावज्ञज्योतरार्तावतारं, कलाङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं. कलानीशवादापणोदारदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. अष्टसिद्धिनो निधि के दाता, दुखियों के तुम भाग्य विदाता.
सुन लो मेरी पुकार तार दे आपुले चौपाळून या भले बरी बैसवू पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन कैलास राना शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखारी तुझ विन शंभो मज कोण तारी जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकासने सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर शरदिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनले सरस्वती नमोस्तुते रायगडी मलदिरी वसे माझा राया चरणासे अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम तुम्हा वंदितो राजा शिवछत्रपती विठाला विठाला ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा फुसा साचो 18 जना प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त इंद्राणीच्या काठावर उठलेले एक भक्तीचं वादळ मानवतेचा महानंदादीप या भागवत संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेले एक गोंडस फळ आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीलाही न उलगडलेलं कुठं असे असणारे श्रीमंत श्री भगवान श्री तुकोबाराया यांचा 4 चरणाचा त्या प्रभू परमात्म्याच्या नामाची ओळख करून देणारा अभंगाच्या सेवेकरता घेतलेला आहे विठाला या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय आज आपल्याला भगवान परमात्म्याच्या नामाची ओळख करून देत आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ऐका ना, या सृष्टीमध्ये जन्माला आल्यानंतर या लोकात जन्माला आल्यानंतर एक ना एक दिवस आपल्याला सगळ्यांना मरायचंय गड्या. मग एक काम करा, त्या काळापासून त्या मरणापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर ज्याचे गरजता पोवाडे त्या प्रभू परमात्म्याच्या नामाचे पोवाडे गा होईल काय कळी काळ पाया पडे. अख्ख्या जगावरती ज्या काळाची सत्ता आहे महाराज सांगतात तो काळ सुद्धा आपल्या पायाला पडेल. कशामुळं? त्याचे पोवाडे गायल्यानंतर. महाराज कळालं आम्हाला, पण तो देव कोणता आहे त्याची ओळख करून द्या आम्हाला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तो देव दुसरा तिसरा कोणी नाही. मग कोणता आहे तो? हा पंढरीचा राणा. त्या पंढरपुराचा तो राजा आहे, तिथला तो राणा आहे. माझं खोटं वाटत असेल एक काम करा, पुसा 6 चौ 18 जना 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांना विचारा माझं खोटं वाटत असेल तर. जगद्गुरु तुकोबारायला साधकांनी प्रश्न करावा, महाराज त्यांच्या नामाची काहीतरी अलौकिक ताकद सांगा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात चिंतिता जयासी, त्याचं चिंतन केल्यानं होईल काय? भुक्ती मुक्ती कामारी दासी. मुक्तीनाम भोग मुक्तीनाम मोक्ष तुमच्या घरी दासी बनून राहतील. कशाच्या जोरावरती? त्याचं चिंतन केल्यानंतर. महाराज या मृत्यू लोकात जन्म झाल्यानंतर आम्हाला मरायचं, मरल्यानंतर इथून गेल्यानंतर आम्हाला कुणाला नरकात जायचं नाही, आम्हाला वैकुंठाची वाट सांगा. तुकोबाराय सांगतात ऐका, त्या वैकुंठाला जर आपल्याला जायचं असेल एक काम करा, वैकुंठाशी जाणे तुका म्हणे ज्याच्या नावे. कोण येतो? तो हा पंढरीचा राणा.
हुसा 618 जणा. अंगावर काहीसं निरूपण बोलण्यापूर्वी ऐका, थोडासा पर्याय द्यायचा. म्हणजे तो असा, आपण सर्व या ठिकाणी कशाच्या निमित्ताने जमलेलो आहोत हे सगळ्यांना माहीत असलं, ज्ञात असलं तरी वक्त्याचं प्रधान कर्तव्य न्यायाप्रमाणे कैलासवासी वैकुंठवासी काशीनाथ सावळीराम पवार बाबांना जाऊन आपलं तर आज एक संपूर्ण वर्ष पूर्ण होतं आहे. आणि एक वर्षानंतर जो विधी केला जातो त्याला वर्षश्राद्ध पुण्यस्मरण असं म्हणतात. म्हणून त्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्व आज या ठिकाणी जमलेलो आहोत. या सृष्टीचा नियम वेगळ्या, या लोकात तुमचा आमचा जन्म झाला त्या लोकाचं नावच काय बाबा? मृत्यूलोक आहे. आणि या मृत्यूलोकाची साधी सोपी सरळ व्याख्या आहे, ज्या ठिकाणी मरणारे लोक राहतात त्याला मृत्यूलोक असं म्हणतात. म्हणून इथं जो आलाय त्याला प्रत्येकाला इथून जावं लागणार आहे. त्या नियमाला अनुसरून काशीनाथ बाबांचं गेल्या 1 वर्षापूर्वी या परिवारातून जाणं झालं. म्हणून शास्त्र काही नियम सांगतं, शास्त्र काही विधी सांगतं. त्या नियमानुसार, त्या विधीनुसार आपल्याला या ठिकाणी सांसारिक जीवाला जीवन जगावं लागतं. म्हणून या पवार कुटुंबियानं त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता हा केलेला छोटासा प्रयत्न, खऱ्या अर्थानं बाबांच्या पश्चात बाबांचा भला मोठा परिवार असेल. बाबांच्या पत्नी असतील लंबा भागीरथी जानकाबाई काशीनाथ पवार, बाबांच्या पत्नी आहेत. त्याचप्रमाणे श्री ज्ञानासाहेब काशीनाथ पवार मुलगा आहेत, विलास काशीनाथ पवार मुलगा आहेत आणि त्याचप्रमाणे हरिभाऊ काशीनाथ पवार मुलगा आहेत. सौ अनिता दादासाहेब शिरसाट मुलगी आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे नातू असतील, नातवंड असतील. त्याचप्रमाणे भाऊ आहेत, वसंत सावळीराम पवार, नामदेव सावळीराम पवार, सुखदेव सावळीराम पवार, पंढरीनाथ सावळीराम पवार. बहीण आहेत मालुबाई गंगाधर कदम, पुतण्या आहेत, पुतणे आहेत. असा संपूर्ण पवार परिवार या ठिकाणी दुःखित अंतकरण आजच्या दिवशी उपस्थित आहेत. म्हणून बाबांच्या स्मृतीला उजाळा देण्याकरता या परिवारानं केलेले हे छोटंसं आयोजन, नियोजन, खूप गोड नियोजन या संपूर्ण मंडळीने या ठिकाणी केलेलं आहे. द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येकाचं श्राद्ध एवढ्या मोठ्या थाटामाटात होईल असं सांगता येणार नाही. पण एखाद्या बापानं आपल्या लाडक्या मुलीचं लग्न अगदी थाटात करावं, तसं या पवार कुटुंबियानं आपल्या वडिलांचं, आपल्या भावाचं, आपल्या भावाचं श्राद्ध, आपल्या बापाचं श्राद्ध, जसं एखादा बाप मुलीचं लग्न थाटात करतो तसं श्राद्ध देखील थाटात या ठिकाणी केलेलं आहे. एकदा या कुटुंबियाकरता जोरदार टाळी वाजव. हो, नाहीतर काही वेळेस बाबा काही लोकांचे श्राद्ध होऊन जातात पण तरी त्यांना कळत नाही आपल्या बापाचं श्राद्ध होऊन गेलं. पण खऱ्या अर्थानं हा पवार परिवार खूप गोड नियोजन या संपूर्ण मंडळीने केलेलं आहे. गेल्या मला तरी वाटतं 4 ते 5 महिन्यापूर्वीच आमच्या नरेंद्र भाऊंनी फोन केला होता. असा कार्यक्रम म्हणे महाराज खूप गोड परिवार आहे. बाबांचं पारमार्थिक जीवनसुद्धा तेवढंच गोड होतं आणि त्यातल्या त्यात बाबांचे एक चिरंजीव म्हणजे आमचे हरिभाऊ भाऊ भजनामध्ये पखवाज वाजवणं, मृदंग वाजवणं, वारकरी संप्रदायाची सेवा करणं, हा वारकरी संप्रदायाचा वारसा त्यांच्या घरामध्ये लाभलेला आहे. आणि महाराज ही कथा कीर्तन हे असं तसं कोणाच्याच घरी होत नाही. कथा कीर्तन कोणाच्याही घरी होत नाही. ज्याच्या घरात वारकरी संप्रदायाचा वारसा आहे, ज्याच्या घरात भजन आहे, ज्याच्या घरात देवाचं नाव आहे, त्याच्या घरात हे होत असतं. खऱ्या अर्थानं महाराज सांगतात, जो पुण्यात्मा आहे गाड्या, जो पुण्यवान आहे त्याच्या घरी देवाचं नामस्मरण होतं. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवंत घरी भजन पूजन. गेलेला पुण्यात्मा खऱ्या अर्थानं भाग्यवान असेल. त्या नियमानुसार आजच्या या ठिकाणी ही भगवंताचं नामस्मरण त्यांच्या दारात होत आहे. म्हणून खूप गोड नियोजन या संपूर्ण मंडळीने केलेलं आहे. द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. बाप नावाचं तत्व या परिवारातून निघून गेलेलं आहे. शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे बाप काय होता, काय असतो, ऐका. म्हणून खूप गोड आयोजन नियोजन केलं. कीर्तन म्हटलं की एकट्याचा खेळ नसतो. लावणी मृदंग, श्रुती टाळ घोष, शिव ब्रह्मरस आवडीने मृदंगावरती सुंदर अशी साथ करण्याकरता मृदंग सम्राट, मृदंग विशारद
आमचे मोठे बंधू हरिभक्तीपरायण धीरज महाराज कुरे या ठिकाणी उपस्थित आहे. आपण जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. वाजवा जोरात जोरात. हो, त्याचप्रमाणे तबला सम्राट, मृदंग अलंकार, मृदंग विशारद हरिभक्तीपरायण आमचे ओमकार महाराज उपस्थित आहे. त्यांच्याकरताही आपण जोरदार टाळी वाजवा. हो, या बाजूला संगीत क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण आमचे अक्षय महाराज उपस्थित आहे. त्यांनाही वंदन करतो, प्रणाम करतो. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण गुरुस्थानी असणारे, पितृतुल्य असणारे हरिभक्तीपरायण आमचे नागनाथ महाराज गोरडे या ठिकाणी उपस्थित आहे. आपण जोरदार टाळी वाजवा. वाजवा जोरात जोरात. हो, खऱ्या अर्थानं ज्यांच्या बोटातच नाही ओटात सुद्धा सरस्वती मातेचा वास आहे आणि बोटातही जादू आहे असे आमचे राहुल महाराज, त्यांच्याकरताही आपण जोरदार टाळी वाजवा. हो, खूप गोड बासरी वादन त्यांच्याकडून घडतं. द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. आणि दोन्ही चोपदार म्हणजे काय साधे नाही बाबा. आपल्याकडे आपली जरी लाईट गेली तरी त्यांची लाईट कधी जाणार नाही. त्यांच्या काठीलाच लाईट आहे. ती आता नाही लागणार, ती रात्री लागते लाईट. अशी गोड चोपदार आहे. नाही आता लावून उपयोग नाही, दिसणार नाही ती. हां, त्यांनाही वंदन करतो, प्रणाम करतो. विनेकरी बाबा तुम्हालाही वंदन करतो. आणि आमचा ढोबळ असणारा आवाज गोड करून तुमच्यापर्यंत जे पोचवतात हरिभक्तीपरायण आमचे प्रवीण भाऊ, त्यांच्याकरता आपण जोरदार टाळी वाजवा. हो, खूप गोड त्यांच्या हातात भगवान परमात्म्यानं जादू दिलेले. कोणाला विको द्यायचा, कोणाला गेन द्यायचा, कोणाला ट्रबल द्यायचा, कोणाचं बटन कुठं पिळायचं ही त्यांच्या हातात आहे. म्हणून त्यांनाही वंदन करतो, प्रणाम करतो. वा. आणि सुंदर अशा आपल्या या कार्यक्रमाची शूटिंग करण्याकरता गुरुकुल पर्व या चॅनलचे मालक आमचे विनायक दादा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही वंदन करतो, प्रणाम करतो. त्यांच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अजून हां, घंटीचं बटनसुद्धा दाबायला विसरू नका. कारण मी गेल्यानंतर सुद्धा इथे मला कीर्तन दिसणार आहे. म्हणजे मी इथून घरी गेल्यानंतर दिसणार आहे ते कीर्तन तुम्हाला दिसणार आहे. म्हणून ही संपूर्ण भजनी मंडळ असेल, चितेगावचं भजनी मंडळ असेल, परिसरातून आलेलं संपूर्ण भजनी मंडळ असेल, सगळ्यांना वंदन करतो, प्रणाम करतो. मातावर्ग या ठिकाणी उपस्थित आहे, पितावर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्याच चरणावरती नतमस्तक होतो, सगळ्यांना वंदन करतो, प्रणाम करतो. खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला असे आमचे बंधू हरिभक्तीपरायण नरेंद्र दादांनी फोन केला, महाराज श्राद्ध आहे, कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. म्हणून दादांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. त्यांनाही वंदन करतो, प्रणाम करतो. आणि याच ठिकाणी कीर्तन सेवेला सुरुवात करतो. मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, वारकरी दाताच्या, वारकरी दाताच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. खऱ्या अर्थानं मला ज्यावेळेस काही येतही नव्हतं, काहीच नव्हतं, त्यावेळेस ज्यांच्या बोटाला धरून दिंडीत जावं, वारीत जावं असे आमचे गणेश बाबा, या पुढे या, इकडे येऊन बसा ना, लय मागं कशाला बसले. आमचे गणेश बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही वंदन करतो, प्रणाम करतो. या पुढे या. विठाला विठाला सेवेकरता घेतलेला भंग जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. या भंगामध्ये भगवान परमात्म्याच्या नामाची जगद्गुरु तुकोबराय आज आपल्याला ओळख करून देत आहे. गड्या खऱ्या अर्थानं वर्षश्राद्धाच्या निमित्ताने जमलेलो आहोत. ही वर्षश्राद्ध, ही कथा कीर्तन या ठिकाणी का करावं महाराज? या सांसारिक जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर शास्त्र काही नियम सांगतं, शास्त्र काही विधी सांगतात. त्या नियमानुसार, त्या विधीनुसार आपल्याला त्या सामोरे जावं लागतं आणि त्या नियमानुसार आपल्याला जीवन जगावं लागतं. गरुडा पुराण काही नियम सांगतं, त्या नियमात माणसाला जीवन जगावं लागतं. म्हणून मनुष्य गेल्यानंतर पहिला विधी येतो दशक्रिया, दुसरं येतं ते 13वं आणि तिसरं येतं ते वर्षश्राद्ध. म्हणून त्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण जमलोय ना महाराज. हे वर्षश्राद्ध आम्ही सकाळी ब्राह्मण देवतेला घरी बोलावलं, त्यांच्या हातून पूजा केली, विधी झाला, वर्षश्राद्ध आमचं झालं. महारिकामटा 5-50 हजार खर्च वाढवायची काही गरज होती का? सकाळी तर आपण ब्राह्मणांना घरी बोलवून पूजा केलीच ना, वर्षश्राद्ध आपलं झालं. महारिकामटा खर्च बाबा, बरोबर आहे का नाही? नव्हती. मग महाराज का करावं लागतं हे आहे का? सकाळी सकाळी ब्राह्मण देवता येतात, पूजा करतात, पण बाबा घडतं असं, पूजा करता करता काय होतं, एखादा मंत्र चुकतो आणि मंत्र चुकल्यानंतर ती जे पातक लागतं ते पातक ब्राह्मणाला नाही तर ते पातक आपल्याला लागतं. आणि शास्त्र इतकं सूक्ष्म आहे, मंत्र चळे थोडा परी धडची होय वेडा. मग ऐका, त्या ठिकाणी कितीही दोष लागले, कितीही पाप लागले, एकदा की भगवान परमात्म्याचं नामस्मरण इथं झालं, दोषाचे डोंगर सुद्धा दाळण्याची ताकद त्या नामस्मरणात आहे. कशा? रामकृष्ण नाम, रामकृष्ण नाम,
वाजवायला. असं वाटतंय नाना केवढा मोठा गुळ उचलावून तुमच्या तोंडात घालावा, पण इथं मला दिसेना तेव्हा तुम्हाला. बरं राहू द्या चला. राम कृष्ण नाम, राम कृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवा तारण हरी एक. भगवान परमात्म्याचं नामस्मरण इथं घडलं की खऱ्या अर्थानं दोष शिल्लक राहत नाही महाराज. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. आणि महाराज आम्ही जर हे कथा केली नाही, कीर्तन केलं नाही तर घडतं काय ऐका ना. शास्त्राने सांगितल्या नेमानुसार जर आपल्याकडून या ठिकाणी हे घडलं नाही तर आहा कटा त्यांचे पितर वंशी दुराचारी, वरती गेलेले पितर आपल्याला शाप देतात. आपल्या घरात सतत भांडणं होणे, सतत चिडचिड होणे, असे अनेक घटना आपल्या घरात घडतात. मग आपण ब्राह्मण देवतेकडे जातो, ब्राह्मणांना विचारतो महाराज आमच्या घरात असं असं घडतंय, काय झालं. पण ब्राह्मण आपल्याला सांगतात ऐका तुम्हाला दोष लागला. कोणता दोष? बोला बोला, कोणता दोष? पितृदोष. पितृदोष तुम्हाला घालवायचा असेल, इथून गाडी धरा, त्र्यंबकेश्वरला जा, त्र्यंबकेश्वरला पूजा करा, नारायण नागबली करा, मग तुमचा दोष जाईल. आपल्याला जर वाटत असेल तो दोष आपल्याला लागूच नये तर त्याच्याकरता ही विधी आपण शास्त्राने सांगितल्या नियमानुसार केली पाहिजे. आणि जर हे यथायुक्त पद्धतीनं आपल्याकडून जर या ठिकाणी अवतार संपले. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राठ्यांशी. 33 कोटी देवता इथून निघून गेले. ऐका, ज्या देवादिकांनी अवतार घेतला बाबा त्या देवांना सुद्धा इथून जावं लागलं. येत उरो नाही आले अवतार. जे देव इथं अवताराला आले बाबा त्यांना इथून जावं लागलं. मला उत्तर द्या, जर अवतार घेणाऱ्याला इथून जावं लागतं, अवतार घेणाऱ्याला जर जावं लागतं, मग अवतावर लिहायला टाइम लागेल का? काही वेळ लागणार नाही बाबा. या ठिकाणी जन्माला आल्यानंतर घडीचा काय क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. कारण घडी घडी काळ, घडी घडी काळ, घडी घडी काळ वाट याची पाहे. घडी घडी काळ, घडी घडी काळ, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, घडी घडी काळ, घडी घडी काळ, घडी घडी काळ वाट याची पाहे. घडी घडी काळ, घडी घडी काळ, घडी घडी काळ वाट याची. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक घडीला तो काळ आपली वाट बघतोय. कधी आपली वेळ येते, कधी आपली घडी भरते आणि कधी आपली वेळ संपते. त्या मिनिटाला, त्या क्षणाला तो काळ आपल्याला घेऊन जाणार आहे. इथं कोणालाच राहता येत नाही बाबा. आणि त्या मरणापासून आपण कितीही पळा, ते मरण आपली पाठ सोडल्याशिवाय राहत सोडतच नाही बाबा. ते तुम्ही गाडीवर बसा, ते तुमच्या पाठीमागं बसलेलं आहे. तुम्ही झोपा, तुमच्या उशाला बसलेला आहे. तुम्ही जेवायला बसा, तुमच्या शेजारी बसलेला आहे. आपल्यात सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे जर कोण असेल तो म्हणजे आहे काळ. कारण बाबा ज्या दिवशी मानवाचा जन्म झाला, ज्या दिवशी बाळाचा जन्म झाला, त्या दिवसापासून ते मरण आपल्या बरोबर आहे. उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवसापासून ते आपल्या बरोबर जन्माले बाळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. बाळ बाळ, त्याची वाट पाहे
जन्माले बाळ हे त्याची वाट पाहे बाळ जन्माला त्या दिवसापासून ते आपल्या पाठीमागं लागलेलं आहे बाबा. हा, म्हणून त्याच्यापासून कोणाला वाचता येत नाही ना आजपर्यंत कोणी वाचलं नाही. कितीही वाचण्याचा प्रयत्न करा आपण वाचू शकत नाही. काय झालं पुराणामध्ये बाबा, एक मूर्तिकार होऊन गेला सुंदर राहुल महाराज. इतका सुंदर मूर्तिकार होता नरेंद्र दादा, इतका सुंदर होता. आपण जर त्याच्या समोर उभे राहिलो, हा समजने वाले को इशारा कॉपी विठाला विठाला इतका सुंदर मूर्तिकार होऊन गेला गणेश बाबा. आपण त्याच्या समोर जर उभे राहिलो तर डिक्टो आपल्यासारखी मूर्ती घडवणार, आपल्यासारखे डोळे काढणार, आपल्यासारखे कान काढणार, आपल्यासारखं नाक काढणार, चोपदार तुमच्यासारख्याच मिशा काढणार, असा सुंदर मूर्तिकार होऊन गेला. खूप गोड होता. काय झालं, एक दिवस त्या मूर्तिकाराला एका भविष्यकाराची भेट झाली. भविष्यकाराची सुंदर मूर्ती त्या मूर्तिकारानं घडवली. माझा आवाज येतोय ना तुम्हाला? माझी भाषा समजते ना? हा, येतोय ना? येतोय. मग माझ्यासोबत बोलत चला. काय, मूर्तिकारानं एका भविष्यकाराची मूर्ती घडवली. सुंदर डोळे काढले, सुंदर कान काढले, सुंदर नाक काढलं, सुंदर हात काढले, सुंदर पाय काढले. ऐका, भविष्यकार त्याच्यावरती खुश झाला. भविष्यकार म्हणला, माग तुला आज माझ्याकडे काय मागायचं ते. भविष्यकाराला त्याने सांगितलं, काय नाही म्हणे, माझं भविष्य सांगा. भविष्यकाराने त्याचा चेहरा पाहिला, त्याचा हात पाहिला. भविष्यकार म्हणे दादा, तुझं भविष्य मी सांगू नये आणि तू ऐकू नाही, आणि माणसाला जी गोष्ट करू नको म्हणतं ती केल्याशिवाय राहत. काय झालं, नाशिकच्या बस स्टँडवरती लिहिलेलं होतं, कृपया कोणी वरती बघू नये. एकानं ते वाक्य वाचलं आणि वरती पाहिलं. वरती दुसरं वाक्य लिहिलेलं होतं, अक्षय महाराज सांगून सुद्धा गाढवपणा. हा, त्या मूर्तिकारानं सांगितलं नाही नाही म्हणे, तुम्हाला माझं भविष्य सांगावंच लागेल. भविष्यकाराने भविष्य सांगायला सुरुवात केली. ऐक म्हणे राजा, आजपासून ठीक 12व्या दिवशी तुला यमराजाची स्वारी घेण्याकरता येणार आहे. भविष्यकार होता महाराज, थोडासा घाबरला, पण तो काही शांत बसला नाही. 12 दिवस तो काही शांत बसला नाही. तो चितेगावचा असल्यामुळं 12 दिवस त्यानं स्वतःसारख्या 12 मूर्त्या घडवल्या. बरोबर 12व्या दिवशी त्या मूर्त्यांच्या आतमध्ये जाऊन उभा राहिला. बरोबर 12 वाजता यमराजाची स्वारी आली. यमराजाने बघितलं, अरे न्यायचं तर एकालाच, इथं किती दिसताय. मी कशाबद्दल सांगतोय तुम्हाला, मरणापासून तुम्ही कितीही पळा, ते घेतल्याशिवाय जात. वा वा, याला म्हणतात काम. विठाला विठाला असं डायरेक्ट सांगता येत नाही. काय झालं, जावई लाडका जावई गेला सासूरवाडीला जेवायला. धोंड्याचा महिना होता, सासूरवाडीला जेवायला गेला. जेवायला गेल्यानंतर जावई जेवायला बसला. पण बसल्यानंतर काय झालं, ते बाता मारण्याच्या नादात जावयाकडे कोणाचं लक्षच नव्हतं. जावयाच्या ताटात काय नाही काय नाही, कोणाचंच लक्ष नव्हतं. जावयाला घ्यायची होती भजे. समोर असं भज्यांची परात ठेवलेली होती. जावयानं विषय काढला, म्हणे सासूबाई, म्हणे काय जावई, म्हणे आज येताना आम्हाला एक साप आडवा गेला. असा साप होता म्हणे, असा साप होता, इथून तर त्या भज्याच्या पाठीपर्यंत एवढा लांब होता. मग सासूबाई म्हणे, अरे अरे जावायला भजे वाडा. तसं नव्हता गुळ इथं म्हणून ते. ऐक आपलं काय चालू होतं. बरोबर 12 वाजता यमराजाची स्वारी त्या मूर्तिकाराच्या घरी आली. घरी आल्यानंतर यमराज म्हणतात, न्यायचं तर एकालाच आहे, पण एकासारखे दिसताय किती, 12 जण दिसताय. यमराज होते महाराज, डोकं चालवलं त्यांनी, विचार केला आणि मूर्तीजवळ जाऊन उभे राहिले. मूर्तीचं वर्णन सुरू केलं. काय सुंदर मूर्ती घडवलीस, काय सुंदर डोळे काढलेस, काय सुंदर नाक काढलंस, काय सुंदर कान काढलेस. असं वर्णन करत 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 12 मूर्त्यांचं वर्णन करत गेले. आणि 12व्या मूर्तीजवळ यमराज येऊन थांबले. मूर्तीचं वर्णन करत होते. सुंदर डोळे काढले, सुंदर कान काढले, सुंदर नाक काढलंस. आणि यमराज वर्णन करता करता मध्ये थांबले. आणि थांबल्यानंतर यमराज म्हणतात, सगळी मूर्ती या मूर्तिकारानं सुंदर घडवली, फक्त एक चूक केली. आता स्वतःची चूक स्वतःला सहन होते का? हे वाक्य त्या आतमध्ये लपलेल्यानं ऐकलं बाबा. आतमध्ये लपलेल्याने हे वाक्य ऐकलं. तो बाहेर आला. यमराजाला म्हणला, महाराज कोणती चूक झाली? यमराज म्हणे, तू बाहेर आला, ही चूक झाली, चल माझ्या संग विठाला. मला सांगायचं काय, मरणापासून तुम्ही किती पळा, ते तुम्हाला घेतल्याशिवाय जाऊ शकत नाही. मग महाराज काळ जर आम्हाला घेऊन जाणार आहे, मरण जर आम्हाला घेऊन जाणार आहे, मग आम्ही काय करायचं? ऐका ना, जीवन जगत असताना परमात्म्यानं आपल्याकडे 2 गोष्टी दिल्या नाही. पहिली म्हणजे जन्म घेणं, दुसरी म्हणजे मरण. या दोन्ही गोष्टी जरी आपल्या हातात नसल्या, पण या दोन्हींमधलं जे अंतर आहे त्याला म्हणतात जगणं. जगणं मात्र देवानं आपल्या हातात दिलंय. मग ते जगणं कसं असावं?
आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओटातून ओघळावा आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. जसं काशीनाथ बाबांच्या जीवनामध्ये अहोरात्र त्यांनी परमार्थ करावा, अहोरात्र आपल्या परिवारासाठी झटावं. कधी कोणाच्या आध्यात नाही, कधी कोणाच्या मध्यात नाही. आपला प्रपंच भला, आपण भलं, आपला परमार्थ भला, आपलं भजन भलं. या मार्गाने त्यांनी जसं आपलं जीवन जगलं ना, तसंही आपलं जीवन असावं बाबा. नाहीतर कोणाचाही एवढा मोठा पुण्यस्मरण सोहळा कोण करायला रिकाम आहे, कोणाला वेळ यायला. पण आज ही सगळी मंडळी इथं जमली, इथं आली ना, याला कारण फक्त एकच आहे, त्यांनी करून ठेवलेली चांगली कीर्ती मागं शिल्लक आहे. म्हणून आपण या ठिकाणी आज येतोय. नाहीतर ज्याची चांगली कीर्ती शिल्लक नाही त्याच्याकरता कोण नाही येणार. म्हणून जीवन जगत असताना माणसाच्या जीवनात कर्म सांभाळून आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. कारण वरती गेल्यानंतर नाना, वरती गेल्यानंतर तिथं आपली स्टेटस बघितले जात नाही, तिथं आपल्या स्टोऱ्या बघितल्या जात नाही, तिथं आपले रील टाकलेलं बघितल्या जात नाही. वरती गेल्यानंतर बघितलं जातं ती फक्त आणि फक्त आपलं कर्म. वरती गेल्यानंतर हिशोब होतो तो फक्त आपल्या कर्माचा. आपण केलेलं चांगलं कर्म किती, आपण केलेलं वाईट कर्म किती, आपण केलेले चांगले कामं किती आहे, त्याचा वरती गेल्यानंतर हिशोब होतो. आणि तो हिशोब झाल्यानंतर मग खऱ्या अर्थानं आपल्याला कोणती गती द्यावी हे त्यांच्या हातात असतं. म्हणून जीवन जगत असताना आपलं कर्म सांभाळलं पाहिजे. हे बघा, कर्म का सांभाळायचं बाबा? कर्म मोठ्या मोठ्याला चुकलं नाही. 100 मुलं होती, चक्रवर्ती राजा होता, भारताचा सम्राट होता, दोन्ही डोळ्यांना आंधळा होता. काय नाव होतं त्याचं? धृतराष्ट्र. भारताचा सम्राट होता, पण कर्म चुकलेलं होतं. एका डोंगराच्या दरीला 14व्या जन्मामध्ये आग लावली होती. त्या डोंगरात अनेक जीवजंतू जळून भस्म झाले होते. आणि त्याच डोंगरामध्ये, दरीमध्ये एक साप आपल्या 100 पिलांसह राहत होता. त्या वनव्यानं, त्या अग्नीनं 100 पिलं जळून भस्म झाले आणि त्या सर्पाचे डोळे गेले. त्या सर्पानं शाप दिलेला होता, ज्या कुणामुळे माझे डोळे गेले असतील, ज्या कुणामुळे माझे पिलं गेले असतील, त्याचा एक जन्म असा होईल, दोन्ही डोळ्यांना आंधळा असेल, 100 मुलं असतील पण एकही वाचणार नाही. असंच झालं. पुढं चालून 100 मुलं झाली. भारताचा सम्राट झाला, चक्रवर्ती राजा झाला. पण ऐका, शेवटी कर्म चुकलं असल्यामुळे सगळं राज्य पांडवांच्या हातात गेलं. पांडव सद्विचारी होते, वडील या नात्यानं घरी सांभाळ करण्यात आणलं. आणि आणल्यानंतर घरी आता सगळ्यांना सहन होतं असं नाही बाबा. घरात एक असा असतो की त्याला सहनच होत नाही. घरच्यांचे विचार आणि त्याचे विचार भिन्न असतात. तसं पांडवांमध्ये एक होता. कोण? भीमदादा. धृतराष्ट्र जेवायला बसला का भीमदादा गदा घेऊन हजर व्हायचा. आंधळ्या, जसं आम्हाला कुत्र सांभाळणं महाग नाही, तसं तुला अर्धी भाकर घालणं महाग नाही. हे बघ, तुझे काही अन्न खातोय ना, ते तुझ्या मुलाच्या रक्ताच्या थेंबातून बनलेलं आहे. बघ, तुला जेवायचं की काय? असं बोलल्यानंतर कोणी जेवल का? कोणी धृतराष्ट्र जेवत नव्हतं. दिवसेंदिवस तब्येत खराब होत चालली. एक दिवस धर्मराजाने विचारलं, म्हणे काका काय झालं, कशाचा त्रास आहे तुम्हाला? भीमदादानं आपलं धृतराष्ट्राने सांगितलं, भीमदादा येतो जेवत्या वेळी असं असं बोलतो. आता तो भीमच होता. भीमाने त्याच्या परीने त्याचा अर्थ घेतला, निघून गेला. दुसऱ्या दिवशी जेवायच्या अगोदर 5 मिनिटं आला. भीमदादा म्हणतो, आंधळ्या, आमच्याच तुकड्यावर जातो ना, आमच्यात भांडणं लावतो का? म्हणे शेवटी माझा भाऊ जर राजा झाला असेल तर माझ्या पराक्रमामुळे झालाय. हे अन्न तुझ्या मुलाच्या रक्ताच्या थेंबातून बनलेलं आहे. माझ्या भावाने सांगितलं होतं जेवत्या वेळी सांगायचं नाही पोरं कशी मारली, म्हणून आज जेवायच्या अगोदर 5 मिनिटं आलो. आता अगोदर येऊन काय उपकार केला होता? परत त्याचं तेच बोलणं. या त्रासाला धृतराष्ट्र कंटाळला आणि वनात निघून गेला. पण कर्म चुकलेलं होतं. वनात गेला. ज्या वनात गेला त्या वनाला आग लागली. जिकडे जाईल तिकडे आगीत जाऊन पडायचा, जिकडे जाईल तिकडे आगीत जाऊन पडायचा. चटका लागून लागून ज्याचा शेवट झाला तो एकेकाळचा भारताचा कोण होता? बोला ना, भारताचा कोण होता? सम्राट होता, चक्रवर्ती राजा होता. 100 मुलं त्याला होते. कर्म चुकलं, भोगावही तसंच लागलं. विठाला विठाला. म्हणून जसं कराल तसं ते भरण्याकरता आपल्याला येणारच आहे.
जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर क्षणिक सुखासाठी अपुल्या कुणी होतो नीती भ्रष्ट मृत्यूलाण चुकवी कोणी दुःख जगी करण्या नष्ट देह करी जे जे काही देह करी जे जे काही आत्मा भोगी दोन कर कर्म तैसे फळ देतो ईश्वर तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर जसं कर्म करणारे तसं भोगायला येणारे पूर्वीच्या काळात होतं बाबा आज्यानं करायचं नातवानी ते फेडायचं पण आता तसं नाही आता या हाताने करायचं आणि या हाताने लगेच भरावंच लागतं म्हणून ते कर्म सांभाळून आपण आपलं जीवन जगलं पाहिजे मरण कोणाला चुकणार नाही महाराज कर्म सांभाळलं म्हणजे आमचं मरण चुकणार आहे का चुकणारच नाहीये मग कर्म का सांभाळायचं तर वरती गेल्यानंतर ज्या यातना होतात त्या यातनापासून वाचायचं असेल तर कर्म सांभाळलं पाहिजे कारण वरती गेल्यानंतर काय तिचा आपली पूजा केली जात नाही मारिती तोडीती जोडीती निष्ठुर मारिती तोडीती जोडीती निष्ठुर मारिती जोडीती तोडीती निष्ठुर मारिती जोडीती तोडीती निष्ठुर यामाचे किंकर प्रभू चाले यामाचे किंकर प्रभू चाले यामाचे किंकर प्रभू चाले प्रभू चाले प्रभू चाले यामाचे किंकर प्रभू चाले प्रभू चाले प्रभू चाले यामाचे किंकर प्रभू चाले प्रभू चाले प्रभू चाले मारिती तोडीती जोडीती मारिती जोडीती वरती गेल्यानंतर महाराज म्हणतात मारिती जोडीती तोडीती निष्ठुर एवढं जोरात मारणार ते आपण कर्म चुकलं की मार वरती तसंच भेटणार महाराज म्हणून जीवन जगत असताना कर्म सांभाळलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवाचं भजन केलं पाहिजे महाराज हरी भक्ती परलोकी येईल कामा सोडविल यमा सोनिया सोडविल यमा हरी भक्ती परलोकी येईल कामा सोडविल यमा सोनिया महाराज भूक तर भरपूर लागली पण असं आहे पोटभर जर जेवण करायला गेलो तर पुढची फजिती मात्र जास्त होणार आहे त्याच्यामुळे ऐकून घ्या चला महाराज सांगतात करा हरी भक्ती परलोकी येईल कामा सोडविल यमा बासोनिया सोडविल यमा यमापासून वाचवणारं फक्त एकच साधन आहे त्याचं नाव आहे भजन आणि ते भजन केल्यानंतर महाराज म्हणतात ऐका ना अख्ख्या जगावरती ज्या काळाची सत्ता आहे तो काळ सुद्धा तुमच्या पायाला पडेल फक्त तुम्ही एक काम करा त्या परमात्म्याच्या मुखानं पोवाडेगा अभंगाचं पहिलं ऐसे गरजता ताप मानले जाते गरज ताप माने जाते गरज ताप माने जाते गरज ताप माने जाते
वाजवा एकदा. ज्याचे गरज तापोवाडे, ज्याचे गरज तापोवाडे. महाराज सांगतात ऐका ना, ज्याचे पोवाडे गायल्यानंतर कधी काळ पाया पडे. अख्ख्या जगावरती ज्या काळाची सत्ता आहे बाबा, तो काळ सुद्धा आपल्या पाया पडतो. पण इथं पोवाडे म्हटलं की आपल्याला एकच शब्द आठवतो. कोणता शब्द? धन्य धन्य शिवाजी शूर. धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर. पराक्रमी थोर केले जर जर, केले जर जर. बाजूनी पाणी दृष्ट मोठ गरविला राजाचा. मराठी शाहीचा मांडला ताटो, मराठी शाहीचा मांडला ताटो. पोवाडे म्हटलं की आपल्याला आठवण कोणाची येते? बोला ना, बोला ना, कोणाची? छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते आणि ती आलीच पाहिजे. का आली पाहिजे? आज आपण एवढ्या आनंदात या ठिकाणी कीर्तन करतोय, आज आपण एवढ्या आनंदात मुक्तपणे बसलोय. सुंदर अशी गायनाची साथ आहे, सुंदर मृदंगाची साथ आहे, सुंदर कीर्तन ऐकतोय, सुंदर टाळकरी उभे, सुंदर चोपदार आहे, सगळी व्यवस्था अगदी सुंदर आहे. अगदी आपण निवांत शांत बसलोय ना. हे उपकार कोणाचे असतील तर ते फक्त माझ्या राजाचे. नाहीतर आपल्याला कथा करायची, कीर्तन करायचं म्हटलं तर इथून पत्र घेऊन दिल्लीला जावं लागलं असतं. दिल्लीला गेल्यानंतर जहापना हमें थोड़ा सा कीर्तन करना है, क्या हम कर सकते हैं? मग तो जहापना म्हटला असता ये कीर्तन क्या होता है. आता त्या जहापनाला काय माहिती कीर्तन क्या होता है? अहो ही तर लांबची गोष्ट आहे, ती सोडा. आपले नावं का अशी राहिली असते की धीरज महाराज, अलिम मिया, सलीम मिया, कलीम मिया, गलीम मिया. तुम्ही काय हसता? अबिना छबिना गबिना. उपकार कोणाचे आपल्यावरती? ते फक्त आणि फक्त आपल्या राजाचे उपकार आहे महाराज. लोक म्हणतात महाराज छत्रपती शिवाजी महाराज का देव होते का कथेत कीर्तनात सांगायला. ऐका ना, छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते, पण आज मंदिरातला देव ज्या राजामुळे सुरक्षित आहे ना, त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोट्यावधी देवांची कोट्यावधी मंदिर आहे, पण एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं त्या देवाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि हे स्वराज्य निर्माण करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या प्राणाची बाजी लावली. महाराज स्वराज्य निर्माण करण्याकरता छत्रपती शिवरायांना रक्ताचं पाणी, हाडाचे काढे, रात्रीचा दिवस करून हे स्वराज्य या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. म्हणून त्यांची जाण, त्यांची आठवण आपल्याला असायलाच पाहिजे. ऐका ना, कष्ट केले तर माझ्या राजाने, कष्ट केले तर माझ्या राजाने. जाती जातीत वाटू नका, कष्ट केले तर माझ्या राजाने. जाती जातीत वाटू नका, स्वराज दिले रयतेला. जाणत्याची जरा राहू द्या, कष्ट केले तर माझ्या राजाने. जाती जातीत वाटू नका. स्वराज्य निर्माण करण्याकरता छत्रपती शिवरायांना आपली प्राणाची आहुती दिली आहे. म्हणून ते स्वराज्य राखण्याची जबाबदारी आज आपल्यावरती आहे. विठाला विठाला ऐका ना, पोवाडे म्हटले की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आठवतात. पण इथं पोवाडे या शब्दाचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीचा सतत उच्चार करणं. सततम कीर्तयन्त माम यतंत स्थिरदृढव्यतः नमस्यन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सतत एखाद्या गोष्टीचा उच्चार करणं म्हणजे पोवाडे गाणं. साधू महात्म्यांना विचारलं, महाराज तुम्ही काय करता सतत? दिन रजनी हाती गंगा, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दिन रजनी हाती गंगा, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दिन रजनी हाती गंगा, गोविंदाचे पवाडे.
साधू महात्म्यांना जर विचारलं महाराज तुमचा धंदा कोणता आहे, दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, सतत देवाचं भजन करणं हाच आमचा धंदा आहे, त्याचे पोवाडे गाणं हाच आमचा धंदा आहे, दुसरं कामच नाही महाराज. महाराज त्याचे पोवाडे गायल्यानंतर घडणार काय, कळी काळ पाया पडे, कळी काळ सुद्धा आपल्या पाया पडतो. हे कोणाची ताकद आहे, त्या परमात्म्याच्या नावाची. महाराज आलं आमच्या लक्षात, त्या देवाचं नाव घेतल्यानंतर आपल्या कळी काळ पाया पडेल. लोक म्हणतात महाराज कीर्तन चांगलं झालं, खूप भारी कीर्तन झालं, तबला वादक होते, मृदंगाचार्य होते, गायनाचार्य होते, साऊंड सिस्टीम होती, खूप चांगलं कीर्तन झालं. पण महाराज कोणते होते, आपली काय ओळख माहीत. तसं साधकांनी प्रश्न केला जगद्गुरु तुकोबारायांना, महाराज आम्हाला तुम्ही सांगितलंय देवाचं भजन करा, देवाचं भजन केल्यानंतर खऱ्या अर्थानं कळी काळ आपल्या पाया पडेल, पण कोणत्या देवाचं भजन करायचं. कारण आजच्या काळामध्ये बाबा देव कमी आहे का, 33 कोटी तर झालेच, पण कंडक्टरनं ड्रायव्हरनं 2 देव वाढवले बाबा. कोणते कोणते माहिती, गणेश बाबा, आनदेव आणि जानदेव हे 2 देव कंडक्टरनं ड्रायव्हरनं वाढवले. नाही तर आजच्या काळात देवाची कमी नाही. त्या दसऱ्याच्या दिवशी वाटीत शेंदूर कालवायचा आणि ते दगडाला जाऊन, तुमच्याकडे आहे एक प्रथा, ते येरीवरचा देव, बांधावरचा देव, लिंबा खालचा, उंबरी खालचा, घरामागचा, घरापुढचा, अशा देवाला जाऊन चोळायचा, अशी प्रथा आहे. ते आमच्या तिकडं काय झालं बरं, आता ती सोबत काही पाणी नेलेलं नसतं, खरकट हात असतो, शेजारच्या दगडाला पुसून द्यायचा. मागून येण्याला वाटतं इथं किती देव आहे, 2 देव आहे, तो दोन्हीला शेंदूर लावतो, खरकट हात तिसऱ्या दगडाला. तिसऱ्याला वाटतं इथं किती देव आहे, 3 देव आहे, तो 3 हिला शेंदूर लावतो, खरकट हात चौथ्या दगडाला. चौथ्याला वाटतं इथं किती देव आहे. माझ्याकडे काय पाहतात, संध्याकाळपर्यंत ते देवाची MIDC तयार होती. अशा देवाचं भजन करून उपयोग, महाराजांना माहिती होतं अशा देवांचं भजन पूजन करून उपयोग नाही, म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी देवाची ओळख करून देत असताना महाराज म्हणतात, ऐका ना, ज्या देवाचं भजन करायचंय ना तो देव दुसरा तिसरा कोणी नाही, तो हाच आहे. तो हा पंढरीचा राणा हो, तो हा पंढरीचा राणा. हरी बोल. हो हो. तो हा पंढरीचा राणा, 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 तो हा पंढरीचा महाराज वर्णन करत असताना तर जसं वासराला बघितल्यानंतर गाईने हंबरडा फोडावा, तसं त्या बापाने एकदा की मागं वळून बघितलं, नाही राहत त्या पुरीला, पोरगी हंबरडा फोडते आणि बापाच्या गाडीला जाऊन बिलगते. अरे त्या बसमध्ये असा एखादा माणूस सापडत नाही की त्याच्या डोळ्याला पाणी आलेलं नसतं. बसमध्ये बसलेला प्रत्येक जण रडेल, यात नवल काय, बसचा ड्रायव्हर सुद्धा त्या दिवशी रडत असतो. आणि त्या ड्रायव्हरला जर आपण जाऊन विचारलं ना, बाबा काका का रडता तुम्ही, तो ड्रायव्हर सुद्धा एकच वाक्य सांगेल, जसं या बापाच्या जीवनात एक मुलगी आहे ना, तशी सुद्धा या बापाच्या जीवनात सुद्धा एक मुलगी आहे. या बापाचा प्रसंग कधी या बापाच्या जीवनात सुद्धा येणार आहे, म्हणून त्या बापाला सुद्धा अश्रू अनावर होतात बाबा. खऱ्या अर्थानं पोराचं लग्न जमत नसलं तर चुलीपाशी रडणारी माय प्रत्येकाला दिसते, पण पोराचं लग्न होण्याकरता नातेवाईकांचे उंबरठी झिजवणारा बाप आपल्याला दिसत नाही. ज्ञानोबारायांनी 22व्या वर्षी सगाची समाधी घेतली.
समाधी घेत असताना ज्ञानोबारांच्या डोळ्यात पाणी आलं. ज्ञानोबारांना विचारलं, माऊली का रडताय, भीती वाटते? अहो जगाचा बाप तुम्हाला समाधी देण्याकरता आलेला आहे. ज्ञानोबारांना सांगावं, महाराज भीती नाही वाटत हो, मला मान्य आहे आज जगाचा बाप इथे त्या ठिकाणी समाधी देण्याकरता मला आलेला आहे. जगाचा बाप आज मला समाधी देणार आहे. पण हे दृश्य बघण्याकरता जर माझा जन्मदाता बाप असता तर माझ्या बापाला किती आनंद झाला असता. माऊलीला सुद्धा अश्रू अनावर होतात. छत्रपती शिवरायांना प्रशिक्षण देणारे जिजाऊ आईसाहेब आज प्रत्येकाच्या लक्षात आहे. शिवरायांना प्रशिक्षण देणारे जिजाऊ आईसाहेब आज प्रत्येकाच्या लक्षात आहे. पण छत्रपती शिवरायांचं स्वराज्य बळकट होण्याकरता शहाजीराजांच्या हातापायात बेड्या पडलेल्या होत्या हे आपल्या लक्षात नाही राहिलं. कंसाला कळेल माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला घेऊन जा अशी बोलणारी देवकी प्रत्येकाच्या लक्षात आहे. पण कृष्णाला भगवान कृष्णाला वाचवण्याकरता आपल्या नाकातोंडात पाणीच गेलं. जीवाचीही पर्वा न करता ज्या बापानं भगवान परमात्म्याचा जीव वाचवला तो वसुदेव मात्र आज आपल्या लक्षात राहिला नाही. प्रत्येक कवीनं, प्रत्येक कलाकारानं, प्रत्येक गीतकारानं, प्रत्येक कीर्तनकारानं आईचं महत्व सांगितलंच पाहिजे. बापाचंही सांगितलं, पण बाप दाखवला चिडखोर, रागवणारा, मारझोड करणारा. खऱ्या अर्थानं पोरग जन्माला आलं, लहानचं मोठं व्हायला लागलं, काही पोराला सांगते, बाळा तिकडे जाऊ नको, बाबा मारतील, बाळा हे खाऊ नको, बाबा मारतील, बाळा ते करू नको, बाबा मारतील, बाबा मारतील. त्या पोराला असं वाटतं हा बाबा फक्त आपल्याला मारायला जन्माला आलेला आहे. हळूहळू पोरग बापापासून दूर निघून जातं. वरतून नारळ जेवढं टणक असतं तिकडून आतमध्ये गोड पाणी असतं. बापाचं अंतकरण सुद्धा तसंच असतं, कारण बाप नावाचं पात्रच तसं आहे. त्याला तसं घरामध्ये रंगवावंच लागतं. कडक जर नाही राहिला तर संस्कार नावाची चीज या महाराष्ट्राच्या मातीत उरणार नाही. बापाला कडक घरामध्ये वागावंच लागणार आहे. बघा ना, एखादी आपलं बालपण आठवा महिला मंडळ, बालपणात जर आपल्या बापाने एखादी चापट आपल्याला मारली असेल तर त्याच हाताने संध्याकाळी जेव घालणारा सुद्धा तो आपला बापच असतो. गर्दी होईल, एवढे मृदंगाचार्य असतील, गायनाचार्य असतील असं नाही. जो पुण्यवान असतो त्याच्याच घरामध्ये, त्याच्याच गावामध्ये, त्याच्याच करता हे सगळं घडत असतं. म्हणून बाबांना त्यांच्या चरणात, भगवान परमात्म्याच्या चरणापाशी जागा मिळालीच असेल यात कुठला संशय नाही. पण आई नावाचं पात्र आज या परिवारात शिल्लक आहे ना, त्या आईची आयुष्यभर जर सेवा केली तर परिवाराची सेवा केल्या, भगवान परमात्म्याची सेवा दुसरी करायची गरज नाही. म्हणून ऐका, त्या देवाला तेच प्रिय आहे. महाराज इथं ओवी लिहिलेली आहे, सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पित्रे तही सेवेचे किरे शरीरे लोन केजे. नका कुठल्या तीर्थाला जाऊ, नका कुठल्या यात्रेला जाऊ, आई बापाची सेवा करा. हीच त्या परमात्म्याची सेवा आहे, दुसरी सेवा नाही. कारण त्या आईसारखं जगात दुसरं प्रेम करणारं पात्र दुसरं कोणी नाही. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, आके माँ होती है माँ. कहाँ गए ममता भरे दिन, कैसे कोई जिए माँ तेरे बिन. ओ माँ तुझे ढूंढूं मैं कहाँ, माँ के बिना सुना है जहां. म्हणून त्या आई नावाचं पात्र शिल्लक आहे ना, आज प्रत्येक देव त्या आईमध्ये बघून त्यांची सेवा करण्याचे गरजेचं आहे. आमच्या नरेंद्र भाऊंच्या जीवनामध्ये बाप नावाचं छत्र हरवलंय बाबा. लोकांना वाटत होतं बाप निघून गेला, संस्कार राहणार नाही. पोरग दोन्ही पण, आजोबा पण आणि वडील पण. हो ते मला माहिती. पोरांना वाटलं होतं बाप निघून गेला, आजोबा निघून गेले, पोराच्या जीवनामध्ये आता संस्कार नावाची गोष्ट राहणार नाही, पोरग कोणत्या दिशेला जाईल, कोणत्या वळणाला जाईल असं प्रत्येकाला वाटत होतं. पण ऐका ना, त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या वाडवडिलांनी केलेल्या पुण्याईचं फळ आज त्यांना दिसतंय. प्रत्येक कथेत, कीर्तनात आमचे नरेंद्र भाऊ दिसत आहे. हे कोणाचे उपकार असतील तर त्यांचे फक्त आणि फक्त त्यांच्या बापाचेच उपकार आहे. खऱ्या अर्थानं बाप नावाचं तत्व आज त्यांच्या जीवनामध्ये नाही आहे. पण आज ते तत्व, तो बाप जर असताना पोराच्या गळ्यात माळ बघून, पोरग कीर्तनात बघून खऱ्या अर्थानं त्या बापाची मानसुद्धा आज उंचवली असती. पण देवानं त्यांचे ते छत्र हरून नेलंय बाबा. म्हणून या परिवारातून हे बाप नावाचं तत्व निघून गेलं. आपण देवाला एकच प्रार्थना करू, देवा त्यांना तुमच्या चरणापाशी जागा मिळावी एवढीच इच्छा त्या देवाच्या प्रसमोर प्रकट करू. आणि याच ठिकाणी कीर्तन सेवेला पूर्ण विराम देतो.